सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. श्रीरंग देवतेला अभिवादन करून श्री चाकमाता देवीच्या कृपा आशीर्वादाखाली अखंड अग्री समाज शिस्ते यांच्या सौजन्याने जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सहर्ष सविनय सादर करीत आहोत. 2 अंकी नाट्य कलाकृती. लेखक यशवंत माणके सर, दिग्दर्शक शंकर मोहिते, निर्माता जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते, संगीत गजानन मोहिते, संगीत साथ समीर मोहिते, मंगेश मोहिते, पार्श्वसंगीत योगेश चाळके, विवेक वाहिते, रंगभूषा गंगाराम गोताळ मुंबई, डीजे साऊंड महेश कराळे, प्रकाश योजना दिनेश भोईर, अमित चव्हाण सूत्रधार व नेपथ्य जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सभासद, कार्यवाही मंडळ अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष संजीव पाटील, सेक्रेटरी सुरेश कांबळे, खजिनदार मधुकर चाळके, रुपेश खरत, कारभारी चंद्रकांत फायदे, सदानंद फायदे. या नाट्य प्रयोगातील गुणी कलावंतांचा पात्र परिचय. भाई दत्ताराम मोहिते, नरेन सिद्धेश नागती, सर्वेश साहिल पाटील, अक्षय नरेश धुमाळ, विकी नौश पाटील, अमित गणेश नागती, राजू सारंग वाहिदे, भिग्या राजू पाटील, उर्वी स्वाती घरत, पाहुणी कलाकार वैष्णवी नागती आणि मिनल टीव्ही सिरियल फेम निर्मला काळे. जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सहर्ष सविनय सादर करीत आहोत. परमेश्वराने जन्माला घातलं म्हणून त्याचे आभार मानावे की शक्तिहीन बनवलं म्हणून त्याला दूषणं द्यावी. स्वतःशीच संघर्ष करणाऱ्या एका अबला नारीची रहस्यमय कहाणी कुमारी सौभाग्यवती.
2 लेक्चर होणार नाही, म्हणून मी आज उशिरा चाललो आहे कॉलेजला. बरं, मी तुला टिफिन आणून देते. आई, अगं आज टिफिन नको आहे. का रे, बाहेरचं खायचंय? नाही, अगं आज लवकर ये. आणि तसंही नाश्ता केला आहे ना मी आताच. बरं. काय रे, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? काही नाही. मला सांगतोयस? तुझ्या ताईला बोल. कसला विचार करतोयस इतका? ताई, तुझाच विचार करतोय. किती दिवस आमच्यासाठी राबत राहणार आहेस? आईला असा प्रश्न विचारला असताच का रे? कदाचित नसता, कारण आई सगळेच मुलांसाठी. तुझं स्वतंत्र असं आयुष्य नसतं, पण तुझं तसं नाही आहे ताई. तुला तुझं आयुष्य आहे आणि तू ते जगलं पाहिजे. पण आमच्यामुळे तुला ते जगता येत नाही, याचं खूप वाईट वाटतंय का ताई? तू बस. आई नसते ना, तिथे ताई असते. आपल्या मुलांना आईची उणीव भासू नये म्हणून बहीण ही दुसरी आईच असते. सगळं मान्य आहे ताई. तू आमची आई होऊनच सगळं काही करतेस आणि तेच मला नको आहे. जर तू अशीच आमची आई बनून राहिलीस तर तुझं जगणंच राहून जाईल, याची मला भीती वाटते. किती मोठा झालास रे तू, आणि किती विचार करतोयस. काय विचार करू नये? अगं प्रत्यक्ष पाहतो आहे मी. या घराचा सगळा भार तुझ्यावर आहे. दादाचं घरात मुळीच लक्ष नाही. अगं सगळं तुलाच पाहावं लागत आहे. माझ्या शिक्षणाचा खर्च देखील तुलाच करावा लागतो. कर्तव्य असतात रे ती, प्रत्येकाच्या वाट्याला आलेली. आणि मीही माझं कर्तव्यच करते, वेगळं असं काही नाही. आणि दादाला काही कर्तव्यच नाहीत का? यालाही काळजी आहे रे घराची. सावरतेस तू त्याला. तो कसा वागतो हे तुलाही चांगलंच माहित आहे. दादा त्याची मजाक मारतोय, पण तू मात्र तुझ्या आयुष्याची तडजोड करून घेतलीस, ते देखील आमच्यासाठी. आई बाबांनी आम्हाला शिकवलं आणि आता आम्ही तुला शिकवतोय. यात कसली आली रे तडजोड? आम्ही नाही, फक्त तूच करतेस सर्व. दादा त्याची मजा मारतोय. का रे असं बोलतोयस? त्याला त्याच्या मनासारखा जॉब नाहीये म्हणून? तो त्याच्या मनासारखा वागत आहे. आणि ताई, हे तुलाही माहित आहे. तुटपुंच्या पगारात तोही करू शकला असता या घरासाठी, पण नाही. तो आणि त्याचे ते मित्र, एवढं त्याचं आयुष्य. गैरसमज करून घेतोस तू सर्वेश. आणि मी म्हणते तू असा विचार का करतोयस? काय विचार करू नये ताई? स्वतःचा विचार करायला सोडून फक्त आमचा विचार करतेस. म्हणजे मी स्वार्थी होऊ असं म्हणतोयस? अगं ताई, पण यात कसला आहे स्वतःला आहे स्वार्थ? कर्तव्यापुढे काही महत्वाचं नसतं रे सर्वेश. तुझं शिक्षण झालं, तुला चांगली नोकरी मिळाली, मग आहे ना मोकळी मी माझा विचार करायला. तोपर्यंत कर्तव्याचं ओझं तू वाहत राहणार. तुला काय झालंय रे सर्वेश? तू का असा वेड्यासारखा विचार करतोयस? कारण तुझी होणारी परवड मला नाही पावत. अगं आज घराचं भाडं भरलं तर उद्या माझी फी कशी भरावी याचा देखील विचार तुलाच करावा लागतो. बरं, एवढं करू, घरात काही कमी पडू नये म्हणून नोकरीची दगदगी तुलाच करावी लागते. अगं घरातील सगळं भागवण्यासाठी तासन तास काम करत असतेस तू. थोडेच दिवस राहिले, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. नाही, पण 2 वर्ष म्हणजे थोडे दिवस नाहीत ग. असू दे, तरीही तू अभ्यास कर. नाही, अगं मी पार्ट टाइम जॉब बघतोय. अजिबात नाही. अगं तेवढं तुला हातभार लागेल. कॉलेजला जा आणि डिग्री पूर्ण कर. पण ताई, सध्या तुला अभ्यासाला वेळ द्यायची गरज आहे. तुला मी काय म्हणते ते कळतंय ना? जा. सर्वेश, जास्त विचार करू नकोस. प्लीज अभ्यासाकडे लक्ष दे.
आहे घरी घरी मिरची अशी खाती नव्हती मला. आज जॉबला नाही गेले, सुट्टी घेतली मी. तुम्ही कसे आहात? मी एकदम मस्त. भाई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. ठीक आहे. भाई पाणी. गेल्या 4-5 दिवसात एकदाही नाही आलात तुम्ही इकडे? नाही शक्य झालं. आज म्हटलं जाऊन येतो, नाहीतर पोर रागवायची. तुमच्या रागावर मी काय करू? तुम्ही एकमेवाचा आधार आहात माझा. एक दिवस पण तुम्हाला भेटले नाही ना तर मला चैन पडत नाही. खरं तर मीच येणार होती तुम्हाला भेटायला, पण माहिती आहे मला, नाही तुझी काकी तुझ्याशी व्यवस्थित बोलत आणि नाही माझी पोरं तुम्हाला विचारत. त्यांना काय झालंय तेच कळत नाही. वाटलं होतं तुमची आई गेल्यानंतर तुमची काकी तुम्हाला आईचा दर्जा देत पण नाही. आजपर्यंत मला नाही समजू शकली, तिथे तुम्हाला काय समजणार? भाई जाऊ द्या ना, तुम्ही नका इतका विचार करू. तुम्ही आहात ना आमच्यासोबत, तेच खूप आहे माझ्यासाठी. तिचा स्वभाव तसा आहे, तिच्याकडून तशीच अपेक्षा करू शकतो, पण पोरं सुद्धा अशीच वागतात याचा नवल वाटतंय मला. त्यांना नरेंचं वागणं नाही पटत. ते मलाही नाही पटत, म्हणून तिरस्कार करणे योग्य आहे का? तुमच्या दोघांशी तरी व्यवस्थित बोलायला नको का? जाऊ द्या ना बाई, तुम्ही नका ना इतका विचार करू. मी तुमच्यासाठी चहा ठेवते. नको, चहा जरा मी कमी केला आहे. बरं थोडासा घ्या. अगं खरंच नको, मी तर निघतो. ऑफिसला जायला मला लेट होतो. मग संध्याकाळी यायचं ना. अगं संध्याकाळी किती गाड्यांना गर्दी असते हे पाहतेस ना. हो भाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू का? भाड्याबद्दल बोलायचं असेल तर मी तर भाडा घ्यायला आलो नाही. हो माहिती आहे, पण मला तर द्यायचंच आहे ना. सध्या पैसे नाही आहेत, पगार झाला की मी देते. पोरी, तू माझी किंमत करतेस का? नाही भाई, तुम्ही असं मनातही आणू नका. मग मी या आधी कधी तुझ्या भाड्याबद्दल बोललो आहे का? नाही, म्हणूनच मला थोडं बोलायचं होतं. विनोद, काय झालंय तुला? तुम्ही वाईट वाटून घेणार नाही ना? मग तर काय बोलूच नको तू. नाही भाई, तरीही मला बोलावं लागेल, पण मेहरबानी करून तुम्ही त्रास करून घेऊ नका. भाई, तुम्ही आजवर आमच्यासाठी खूप काही केलंय, त्याची परतफेड मी कशानेही करू शकत नाही. भाई, आमच्यामुळे तुमची परवड होते ते मला नाही पाहणं. आमच्यामुळे तुमच्यात भांडणं होतात ते नाही सहन होत मला. तिचा स्वभाव तसा आहे, तिच्याकडून तशीच अपेक्षा करू शकतो. अगं तुला कुणी सांगितलं? जाणवतंय भाई मला. भाई, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. मी ही रूम खाली करते. काय? अगं पण का? काय झालं मिळाल तुला? भाई, या रूमचं तुम्हाला 12-13 हजार भाडं सहज मिळालं असतं, पण माझ्याकडे तुम्हाला फक्त 5,000 घ्यावे लागतात. मग काय झालं? नाती महत्वाची का व्यवहार? नाती जपायला आपण एकटेच नाही आहोत ना भाई. म्हणजे व्यवहार पाहणारी पण आहेत आपल्याबरोबर. म्हणजे मी काही समजलो नाही. काही नाही भाई, मी पुढच्या महिन्यातच रूम खाली करते. आणि कुठे जाणार? उन्हाच्या झोपडपट्टीत जाणार? मोठ्या मुश्किलने त्या नरेला पोरांच्या संगतीतून बाहेर काढलं, आता पुन्हा तेच करायचं आहे का? नाही भाई, 5-6 हजारात परवडेल अशी रूम बघतीये मी. त्यासाठी थोडं लांब जावं लागेल, इतकंच काय ते. विनर, मला आता खरं खरं सांग, तुला कोण काय बोललं आहे का? नाही बाई, मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं होतं. तुला कोण काय बोललं सांग मला विनर. काकी भेटली होती काल मार्केटमध्ये. काय बोलली तुला? रूम कधी खाली करते
असं विचारत होते. रूमवर कब्जा तर करायचा नाहीये ना? अशी कशी असंच बोलू काहीतरी शकतो? बोलत होते. अशी कशी बोलू शकतो? बोलतो मी तिच्याशी. नाही बाई, तुम्ही काही बोलणार नाही आहात. अहो, ती बोलू शकते, कारण हक्क आहे तिचा. हक्का असून काय झाला? काही बोलेल का? ती बोलली म्हणूनच तर मला तुम्ही कळलात ना बाई. भाई, आजवर तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, त्यातल्या अर्ध्या गोष्टी आम्हाला कळूच दिल्या नाही. अगं काय बोलतेस मिनल? मला काहीच कळत नाही. 15,000 भाडं देते, ते मेहरबानी नाही करत आमच्या रूमला 15,000 भाडं मिळालं असतं. तुझ्यामुळे आमचं 5,000चं नुकसान होतं, असं काकी म्हणाले. अगं तू तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. नाही लक्ष दिलं भाई मी, पण नुकसान होणार तर कुणीही बोलणारच ना. पण ती 10,000 भाडं देते, ते मेहरबानी नाही करत आमच्यावर, असं का म्हणाली? तू नको लक्ष देऊ असं बोललो ना तुला मी. पण याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बाई? कारण मी तुम्हाला दर महिना 5,000 देते, मग तुम्ही काकीला मी तुम्हाला 10,000 देते असं का सांगता? म्हणजे तुम्ही तुमच्याकडचे 5,000 देता मी दर महिना का बाई? सगळ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण देता येत नाही कोणी. तू तुझे कसे कर्तव्य पार पाडत आहे तसे माझेही कर्तव्य आहे. मी माझ्यासाठी गैर नाही, मी माझ्या भावाची मुलं आहात. तुझ्या आई बाबांनी मला सुद्धा पोरासारखं जपलं होतं. आता ती माझी वेळ आहे तुम्हाला जपण्याची. काही गरज नाही भाई आम्हाला जपण्याची. खरी गरज तेव्हा होती जेव्हा आमचा बाप शेवटची घटना मोजून होता. नरेन, काय बोलतोस? त्याचं भान आहे का तुला? हो ताई, भान आहे मला. अगं हे आपल्या बाबांना वाचू शकले नाही याचा पश्चाताप म्हणून हे सगळं करण्याची नाटक करत आहे. मेहरबानी करा भाई आता आमच्यावर. आम्हाला आमच्या गाडीने भरारी घेऊ द्या. पंख फुटला भाई आता आम्हाला. नरेन, बाबांना वाचवणं नाही यांच्या हातात होतं, नाही आपल्या. तरी या माणसाने काही कमी प्रयत्न केले नाहीत बाबांना वाचवण्यासाठी. ते तुला माहित नाही, कारण ते समज नाही की समज तुझ्यात नव्हती तेव्हा. त्यामुळे भाईंना बोलण्याआधी 10 वेळा विचार कर. भाई, भाई, तुम्ही नरेनच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आम्हाला माफ करा. मला जायला हवं, तर येतो मी. भाई, भाई, असे नाराज होऊ नका ना जाऊ. भाई, अगं नाही नाराज आहे मी, तर येतो मी. भाई, भाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही रे? काय बोलतोस आणि कुणाला बोलतोस त्याचा भान कसं राहत नाही तुला? बाबांच्या जाण्याला तू भाईंना जबाबदार धरतोस. आईच्या अकाळी जाण्याने बाबा पार खचले होते. त्यात त्यांनी त्यांचं जेवण कमी केलं, त्यामुळे ते सतत आजारी पडू लागले. अशा परिस्थितीत हे भाईच आपल्यासाठी उभे होते. अरे कमी प्रयत्न केले नाहीयेत यांनी आपल्या बाबांना वाचवण्यासाठी, आणि आज तू त्यांनाच दुखावलंस. तू हे बरं नाही केलं रे. अगं भाई आपल्यापासून एक वेळ दुखावले तरी चालतील, पण त्या देव माणसाचा त्याच्या घरी आदर व्हावा इतकाच हेतू आहे माझा. अरे होत आहे. अगं आपल्यामुळे भाईला काही काकी किंमत देत, काही त्यांची मुलं. ते माहिती आहे मला, म्हणून भाईंसोबत असं वागावं हे नाही पटलंय मला. अगं त्रास मलाही होतो जेव्हा मी त्यांच्याजवळ असं वागतो, पण काय करणार नाही. अगं या माणसाला किती वेळा सांगितलं की भाई आता नका आमच्यासाठी काही करू, पण ते करायचे ते करतात. आणि त्यांची मुलं हे मला ऐकून दाखवतात. ऐकवते, घ्यायचं ऐकू. ते घेतोच ग, पण ते भाईला काही बोलतात ते मला नाही सहन होत. हे बघ ताई, भाई आपल्यापासून लांब राहतील तरच त्याला घरचे जवळ करतील. नाही नाही, ते सगळे त्यांच्या स्वभावाचे गुलाम आहेत. ते जसे आधी होते तसेच पुढेही राहतील. ते त्यांचा स्वभाव कोणासाठीही बदलणार नाही. भाईंना मायेची गरज आहे, आणि ते ती माया आपल्यात शोधतात. म्हणून भाईंना असं दुखावून चालणार नाही. होत आहे, माहीत आहे ग. मग माफी माग त्यांची. तुझ्या अशा या बोलण्याने खूप दुखावले तरी ते. होत आहे, जाऊन भेटेल मी त्यांना, बोलतो मी त्यांच्याशी. बरं.
तू चहा घेणार आहेस का? नाही, मला नको, तू घे जाऊन. अरे भेटायला बोलवलं होतं ना मी तुला. मग का नाही आलास? नाही जमलं यायला. काय तुझं? मी तुझ्याशी इथे काहीतरी बोलतेय आणि तू प्रोग्राम पण येतो काय? अगं नाही जमलं म्हणून सांगितलं ना एकदा. का नाही जमलं ते सांग. अगं इतकं काय महत्वाचं होतं? अरे होतं नाही आहे. मी माझी लाईफ आणि आपलं लग्न हे सगळंच महत्वाचं आहे. पण हे सगळं तुझ्यासाठी महत्वाचं नाही आहे का? अगं अशी काय बोलतेस? मी म्हटलं ना तुला की मी लग्न करणार नाही म्हणून. अरे मग कधी करणार आपण लग्न? अरे आता स्थळं यायला लागली आहेत मला आणि प्रत्येकाला मी नाही का म्हणते असं विचारायला लागले काय बाबा मला. काय सांगू त्यांना? अरे शंका यायला लागली आता त्यांना माझी. अरे चांगला जॉब लागला की करू आपण लवकरच लग्न. अरे गेली 2 वर्ष हेच सांगतोय तू मला. पण कधी प्रयत्न केलेस का? त्या उन्हाळ मित्रांची संगत सोडली असतीस ना तर तुला जॉब सुद्धा लागला असता आणि आपलं लग्न सुद्धा झालं असतं. पूर्वी तू मित्राला काही बोलू नको. अच्छा, म्हणजे त्या मित्रांची तुला चिंता आणि आपल्या भविष्याची नाही. कमाल आहे ना तुझी. काय माझं डोकं खाऊ नको. जेव्हा वेळ येईल तेव्हा करू आपण लग्न. अरे तोपर्यंत लग्न लावून देतील ना माझ्या घरचे. माझं कसं कळत नाहीये तुला? कसं लग्न लावून देतात ते पाहतो मी. काय करणार आहेस? भांडणार आहेस माझ्या आईबाबांसोबत की अपमान करणार आहेस त्यांचा? आपल्या दोघांमध्ये जो कोणी येईल ना त्याला सोडणार नाही मी. मग ते तुझे आई बाबा असले तरी सुद्धा. बात झाला ना रे. अरे आई बाबा आहेत ते माझे. हे विसरतोयस का तू? आणि ही अशी भाषा करण्यापेक्षा ना त्यांच्या मुलीसाठी लायक बनून लग्नाची बोलणी का करत नाहीस? अरे मग थोडा वेळ दे ना. अरे अजून किती वेळ देऊ मी तुला? 2 वर्षापासून सांगते मी तुला. अरे कधी माझ्या लग्नाचा विषय घरात निघेल. पण तुला काही माहिती आहे का त्याबद्दल? अरे किती वेळा सांगितलं मी तुला. अरे त्याला आता उत्तर देणं कठीण झालंय मला. अरे मग हा प्रेम करण्याआधी विचार करायचा ना. ती फक्त प्रेम करते, ती नाही विचार करत पुढे होणाऱ्या परिणामांची. तिला नसते चिंता सुख दुःखाची. ती कदर करते ती फक्त जोडीदाराची. तो शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईल ना ह्या एका विश्वासाची. मग समजावून सांग तुझ्या आई बाबांना. तिच्या आई बाबांना तिने समजवायचं. मग तू काय करणार आहेस नरेन? ताई फक्त प्रेमाचं नाटक? अरे प्रेम करतोस ना मग अडचणींना सामोरे कोणी जायचं? त्या एकटी नाही. अरे प्रेम करतोस तर प्रेमाचा अर्थ आधी समजून घे.
प्रेमात विश्वास जसा महत्वाचा असतो ना, तसाच आधारही तितकाच महत्वाचा असतो. आज तिला तुझ्या आधाराची खरी गरज आहे, तर तिला समजून घ्यायचं सोडून तू तिला एकटीला टाकतोयस. अगं ही माझ्या अडचण समजून घेत नाही. अगं मला चांगला जॉब नाही आहे, मला माझं भागवता येत नाही. अगं घरासाठी काही करता येत नाही. अगं आम्हाला तू संबंध आहे आणि आधी हिला आणून तुझ्या वेळ आणू का? मग दुसरा पर्याय आहे का तुझ्याकडे? नाही म्हणजे हिचं दुसरीकडे लग्न लावून दिलं तर राहू शकतोस हिच्याशिवाय? ताई अगं मग काय करू, मला काही सुचत नाही. आहे ती नोकरी प्रामाणिकपणे कर. ठरवलं तर त्यातही योग्य संसार करशील. शिवाय ही सुद्धा जॉब करते. एवढं काय लागतं रे संसाराला जी तुमच्या दोघांच्याही पगारात पुरणार नाही? आणि एवढंही करून पुरत नसेल ना, तर फावल्या वेळात वाटते ते काम करायची तयारी ठेव. अगदी कोणाची ओझी व्हायची वेळ आली ना तरी चालेल, पण तुझ्या या प्रेमाला दूर करू नकोस. आणि राहिला प्रश्न लग्नाला काय लागते तर त्याचा विचार तू नको करूस, मी बघेन. अडचण कधी एकटी नाही येत रे अरे, सोबत संधी घेऊन येते. अरे अडचण मुळात असतेच मात करण्यासाठी, त्यापासून पळून जाणं हा काही पर्याय नाही ना. आज वेळ आली आहे तुझ्यावर, तुझ्या प्रेमासाठी काहीतरी करण्याची. हो ताई, आता फक्त आमच्यासाठी नाही तर या घरासाठी मी काही करेन. पूर्वी मला माफ कर, मला खूप काही बोललो मी तुला. अरे तू माफी नको मागूस, तू माझ्याबरोबर आहेस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. ताई अहो कसे आभार मानू मी तुझे. अगं हे काय करतेस आणि आभार कसे मानतेस? आता घरी जा आणि आमच्या स्वागताची तयारी कर. संध्याकाळी आम्ही येतोय तुझा हात मागायला, हो की नाही ना रे? हो ताई. दोन जीवांचे जुळले नाते आज इथे या क्षणी साहले. शुभमंगल शुभदिनी. सर्वेश, अरे सर्वेश, सर्वेश, अरे परत आलास तू? बस इथे. अरे बसायला कोणाला टाइम आहे, चल लवकर, मॅच लागली आपली तिकडं. हो रे, थोडा लेट झाला मला. अरे तुला कधी नाही लेट होत. गेले 7 वर्ष हे हरत होते, गेल्या वर्षी पण हरले हो. आता काल लेट येऊन शेड झालं, आम्हाला भुलीच्या गुंद्या मारू. चल आता लवकर. अरे बसतो काय, चल. अरे बस बस. अरे तो सचिन येणार होता, त्याने मला कॉल केलाय. अच्छा ठीक आहे, येऊ दे त्याला. मग तू बस ना पण इथे. ठीक आहे बसतो. अरे सर्वेश, तो तू निघालास ना? अरे हा पण इथं काय? हो शेठ. कसला शेट? शेटची झाली बुधवार पेठ. हा साला असा बोलतो म्हणून याला आपण खेळायला घेत नाही. हे चल लोक निघ. अरे झाला मला थोडा उशीर. अरे आज रविवार ना, पूर्ण दिवस खेळायला जाणार म्हणून सकाळी उठून थोडा अभ्यास करत होतो. अरे अभ्यास करून कोण मोठा झालाय? आमच्या एरियात चुलीन लावल्या आणि हा वर हॉटेल मॅनेजमेंट केलाय, केकवर रांगोल्या घालतोय. आणि हा विवेक सोने दुकानात नाही, सोनं ऐकायला. चल लवकर. ठीक आहे मी येतो. तू निघ सर्वेश लवकर. मस्त आहे रे. पैसा जाम वाढला यांचीकडे. रिसॉर्टचा पैसा वाढलाय. हो आज तरी हिशोने खेळाय मला. तुझं नाव काय? सचिन. अरे तू फक्त नावाला सचिन आहेस रे. तुला वाटलं काय तू सचिन तेंडुलकर आहेस? म्हणजेच काय? अरे तुला काय, तू मोठं काय आयकॉन प्लेअर आहेस काय? सांगते मला. आयफोन असतं ते, आयफोन नाही दादा. हो माहिती आहे, आयकॉन व फायफोन. तू मोठा आहे तर SP ला हरला आणि लढत बसला. बस बस. असतच आहे रे इथं. खाली काय लावलाय का? हे पण थांब थांब जरा. हे
3 संडेला हरत आलो, याला पैसे पण साठले. तुझी टोपी बनवती हा. तुला खेळायला घेऊ, पण तू एक काम करशील. कसला? एंट्री बी भरायला लागल. त्या आईला असला ना आपल्या पटायचा. हो योगेश भाऊ, हा असला ना पाहिजे, आम्हाला गावात गाजलेला पाहिजे. अरे मग आमचा योगेश कातलावरचा मुंबईमध्ये गाजलाय, तू कधी गाजशील? तुम्ही खेळायला घेशील तेव्हा ना. बोल. पण आता घेशील ना रे, तर नाही तर असं घरी झालं बघ. चल तुला घेतला, पण वडापाव खा तरी खाऊशील ना मला. आयला तुम्हीच खेळता ना तुम्हीच खाता, मला काय देता. आणि चटणी ते मिरच्या आपल्या नाही जमायचा आपला. अरे मग तुला जमाल तरी काय? खेळाय गे पहिले. कामा मारलाय का? तुला अजून एक काम सांगितलं, तो पण नाही केला असेल असं मला वाटतंय. कसला? बॅट आणलीस? ठीक आहे. अरे ह्या आमचे वंचितची बॅट आहे. अरे आपण ओरमला खेळायला जातो, अशी बॅट आणायची. बॉल आणलेस? त्या आईला तो पण आणायला लागतं. तू खेळायला आलास ना, मग तुला बॉल नको आणायला. मायला खेळता तुम्ही, मला सगळं हाणं सांगता. तुझ्या नादी लागून फायदा नाही. सर्वेश नको. सर्वेश हॅलो रे. आम्ही हाण काय शिकून आपण काय मोठं झालं ना, हा 100% मोठा होणार. इंजिनियर होशील. हा चला चला. ताट घेऊन कुठे निघालीस? अरे आज महाशिवरात्री आहे ना म्हणून, आणि माझा उपवास पण आहे. आता तर आपलं लग्न झालंय ना, बघा उपवास कशाला? अरे आपलं लग्न तर झालंय, पण आपला सुखी संसार व्हावा असं वाटतं की नाही तुला? मग माझ्या या नवऱ्यासाठी आणि आपल्या संसारासाठी हा उपवास. बरं मी पोहे करून ठेवले, तू खाऊन घे, मी मंदिरात जाऊन येते. काय रे असं का बघतोय? शंकर पार्वतीच्या प्रेमाचं प्रतीक आहे ना महाशिवरात्री. हो. आपल्या दोघांच्या प्रेमाला कुणाची नजर लागू नये आणि तू एकटी उपवास करणार का? म्हणजे मी समजले नाही. तुझा एकटीचा उपवास आहे का? आता महाशिवरात्री म्हटल्यानंतर मीही उपवास करणार. त्याआधी तुला एक छोटीशी भेट आणली, ती घे ना. स्वप्न साजिरे नभात फिरता. तूच पाळणं बघ. ठीक आहे. काळजातूनी सुगंध वीचता. स्वप्न साजिरे नभात फिरता. सोहळे असे मनात रंगता. घनवर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा. वाटेवरी मोगरा. त्यात वाटेवरी मोगरा. वाटेवरी मोगरा. हसून
समोर पाहता पाऊले तुझी घरास लागता भार हरपते समोर पाहता रात सौख्य हे भरून वाहता बहरून येऊन बरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा अरे हे कपडे घातले तरी धुवा टाकायला लागतील. चल पटकन मंदिरात. काय पण काय बोलतोस रे. चल. अरे अमित ये ना. अरे काय करतो रे. अच्छा नोट्स काढतो आहे. आईला बघाव देव कधी पण अभ्यास करीत असत. मग काय करू. अरे तुमच्यासारखं भटकत राहू का. म्हणजे आम्ही भटकत असतो असं वाटतं तुला. अरे सर्वेश ज्याला तू भटकणं म्हणतोस ना त्याला आम्ही स्वतःला वेळ देणं म्हणतो. आणि नेमकं हेच तू करत नाही. अरे तासन तास अभ्यास करून गुणवत्तेच्या यादीत पहिल्या 10 मध्ये येशील. अरे पण अशी गुणवत्ता काय कामाची जी जगण्याचा आनंद देत नाही. अरे एकदाचं शिक्षण संपलं की पुढे आयुष्य आहेच की जगण्याचा आनंद घ्यायला. 5-10 वर्षानंतर तू आधीचा दिवस जगू शकतोस का जो आज आम्ही एकत्र आनंद घेतला. आम्ही सगळे मित्र होतो. फक्त तूच नव्हतास. पुढे काय सगळेही व्यस्त असतील. कदाचित भेटतीलही. पण आजचा आनंद तेव्हा नसेल. अरे अमित आज काय झालंय तुला. अगदी मोठ्या माणसांसारखा बोलत आहेस. मला माझे बाबा नेहमी सांगतात आजचा दिवस आजच जगून घे. तो काय उद्या परत येणार नाही. आजच्या दिवसाला एकाच गोष्टीला वेळ देऊ नकोस. जितका अभ्यास महत्वाचा आहे ना तितकंच खेळणंही महत्वाचं आहे. हो रे असं सांगायला बाबाच लागतात. सॉरी यार तू इमोशनल झाला नाही. पण आज बाबा असते तर मी काय करावं व काय करू नये हे मला त्यांनी सांगितलं असतं. अरे माझी आई तर मला काय कळायच्या आत काळाच्या पडद्यावर गेली. पण आईच्या रूपाने ताई मिळाली. खूप करते रे ते आमच्यासाठी. तिचं स्वप्न आहे मी शिकून खूप मोठं व्हावं म्हणून मी तासनतास अभ्यास करतो. इच्छा माझी रे होते तुमच्यासोबत येण्याची. पण तोच वेळ मी ताईला हातभार लागावा म्हणून मिळेल ते काम करतो. कधी सकाळी उठून पेपर टाकतो तर कधी कुरिअर बॉय म्हणून गल्लोगल्ली फिरत असतो. अरे तू
हे केव्हापासून चालू केलंस? झाला 1 महिना. पण हे ताईला सांगू नको हा? नाही सांगणार. सॉरी यार, आम्ही जगण्यातला आनंद घेतोय आणि तुला आनंद मिळवण्यासाठी जगावं लागतं आहे. हे जाऊ दे, सर आता अभ्यास करूया आपण. हो करूया. तू बस इथे, माझ्याकडे आहे नोट. विनंताईचं काम झालं, सगळं आपलं काम झालं. आपल्या जायचं आहे. कुठे गेला? या चंदन हवीचा घर आहे. इकडे कुठे? इकडे 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 काम झाला. परत तिथं जातं. कोमलचं काम झाला झाला. आणि आपले निर्मलचा विज्ञान आणि आपले चंदा भाभीचा जास्त आलं. आता आपल्या भाव्यान जायचं आहे. आता इथं मिनंताईचं आलं ना तर इथं काम करून असं या आता कोण बंद. पुण्याचे कॉलेजात. अरे बोल काहीतरी. बोल. तू बोलल्याशिवाय माझी एंट्री आहे बॅनर आहे. कसं करतात? अरे राजू हा काय बोलतोय? हो बोलतोय अभ्यास करा. नाहीतर आमचे जर का 17 घरात फिरायची पाली आहे. आम्ही करून करता हो. तुमच्याकडे नाही जपायचं. ह्यांच्या झेपणार आहे. भांडी घालायची. यशला जायचा, विषला जायचा. कुठं आपले आपले काय तो वालसा मारून सालसा मारून थोडं बोलतो काय निर्मलच्या बाजूला घर कुठला तो? अरे तो नळमेन पॉइंट चकाला रोडला. हा चकाला रोड. आता समाधान आहे. त्याचा मी पिशवी घेऊन आल्या सोबत. झाली का काय बघून देतात मी येणार आहे. तू या. अरे पिशवी माझी तर झाली मला माहिती नाही. कोण आहे रे? मारतो कोण? कोण मारतंय? बरं जाऊ दे. चल आपण जाऊ. चल परत मारतोय कोणतरी. कोण आहे रे? परत मारतो. हे कोण पद्धती मारतोय कोण? अरे पिशवीत मारतोय. मला समजतंय तुला नाही समजत. मग चल मिलनताईला भेट दिले. बायकोनी शायलीनी चल बरोबर थांबा हो. त्याचा आहे आणि काय आता होळीच्या निमित्ताने गडी आणलाय का? हा तो आता गावी जाईल ना. बदलीवर आले. हा किचन गट्टा. चौथी गट्टा. 5वी गट्टा. कॅस्टन पोता कट्टा सट्टा लट्टा काय आहे तो मारून घ्यायचा. काचाचे बनले काचो आहे ते खाऊ नको. नाही बरोबर बारीक लक्ष असतं. ठेवलाय तो मग खाऊ नको. चल मी बोललोय तुला. अरे सर्वे आपले प्राध्यापक आले आपला क्लास घ्यायला. अरे वस्ताऱ्यानं मी कसला प्राध्यापक? माझ्याकडे तर नाही झेपणार. पण हा आमच्या गावच्या वाघामध्ये मी राजा झालेला आणि हा वसाडा हा सेनापती असा तुला राहायचा.
वसाड्याच्या कायबा अंगात आला काय सांगू. वसाडा मला पण चापकान मारे आणि त्या शिपायाला पण. या नाही शिपाला मारस तू. हा तेव्हा मी पण बघून बघून घेतला हो. त्या शिपायाच्या हाताला डांका अशाला डांकायला सुरुवात केला. असा आतमध्ये पळाला. मग पुढे काय झालं ते काय विचारता. जैनला घ्यायला तयार नाही. कसा बसा ह्यांनी त्यांनी समजून त्याला आणला. तो काय चापकाला हात लावाय नाही शिपायला भाला घेऊन दे. त्यात आमच्या बायका पुढं बसलेल्या हा मोठं करत डोलं आणि खाल्ला मछली का लेकर ती बकरीवर वाटत मछली का लेकर. आम्ही पण त्याच्याकडे बघायचं लक्ष केला. म्हटलं म्हणा तिकडं. मग तुमचा तो वक्की काय संपला का. तो संपवला राक्षसाने. अरे हा काय बोलतोय काय समजलं. तो बोलतोय की नंतर राक्षसाचा सोंग घेऊन आला आणि आम्हाला जो झोडला ना तो थांबत नाही. आम्ही विचार करतो हा सीन तर नाटकात नव्हता. आला कुठला. जेव्हा आतमध्ये जाऊन आम्हाला समजला की आम्ही सीनची पूर्ण माती केली म्हणून आमच्या डायरेक्टरच आम्हाला राक्षसाचा सोंग घेऊन मारत होता. मग तुमचा वध संपला. ही गंमत तर पुढेच आहे. काय बोलला तर समजले काय माहिती. पैसे कुणाला तुम्हाला समजली याची भाषा. पैसे मला दे. मग काय झालं बोल. हा तो बोलतोय की सकाळी हिरीवर जाताना बायकांची ही चर्चा म्हणून त्या राजूने आणि भिक्याने मस्त काम केला. काय रे बरोबर बोलला भिक्या आणि राजू. ही राजाने तू भिक्या. राजूने आणि भिक्याने मस्त काम केला. आता बोला त्या दिवशी दारू केलेली ती किती म्हणजे तुम्ही दारू पिऊन भारुडात काम करत होता. उगाच नाही डायरेक्ट मारून मारून झोडला आम्हाला. दोघं पण तारा कुठला सीन लक्षात राहणार कसलं काय. भिक्या मला का मारतोय ते त्याला समजत नाही आणि मी त्याला का मारतोय ते मला समजत. आम्हाला वाटलं आमची दारू भंग झाली का काय. पण जेव्हा डायरेक्टरने मारून मारून सुजवलं ना तेव्हा समजला की आम्ही भारुडात काम करत होतो. ते कधी सकाळी उतरल्यावर आणि सकाळी बायकोने ह्याच्यामध्ये गेली ती वेगळी. तशी माझी गुणाची आहे बायको. मला म्हणत होती हे बघा या पुढे वर्गात काम करायचं नाही. पण तिला म्हटलं अगं वसाडे वर्गात काम द्यायला आपल्या द्यायला तर पाहिजे. आता ह्याला किती वर्ष काम दिलाय मागून पाठशी लागून दिलाय. तो मग घातला मोन्याचा बोलायचा पण नाही करायचं काय का मग म्हणून म्हणतोय दारू ही वाईट गोष्ट आहे. दारू तो सांगतो दारू ही वाईट गोष्ट आहे. आता इथं दोघी जण होते असा एकाएकी दोघांचा ब्रेक कसा काय झाला. कोण आहेस कोण तू. आय विकी मी विक्रांत. लाडाने मला विकी म्हणतात. काय सांगतो आले तुझा लाड पण करतात. बघून वाटत नाही. मला डोक्यात ठेवायचं मनात नाही. घरात काय घेतात याचाच प्रश्न पडलाय मला. आणि मी तुझ्याशी काय बोलतो याचा प्रश्न मला पडलाय. अरे वसाड्या मग नको बोलूया चल. ते सगळं जाऊ दे. वसाड्या तू इथं आलात कशाला. मी नरेनला भेटा आलो आहे. तेव्हा उभारलेला ढोंग्या दिसतो. काय म्हणलास रे. नाही असं आहे मी नरेनच्या सगळे मित्रांना ओळखता हो. सगळेजण असे भावने सरे वाचाडे दिसायला पण आणि अकलाने पण. खूप गमतीशीर आहेस रे तू. अरे गंमत म्हणजे काय खूप गंमत. कधी आमच्या गावात आलात ना माझ्यासोबत चला रानामध्ये गंमत करते बघा. नाही म्हणजे मला रानात जाऊन झाडाखाली बसून गाणं बोलले जाम आवडतं. तर कसं ऐकायला कोण नाही ना. हाय काय नाही काय
हाय का नाही गंमत? हो खूपच गंमत आहे रे. हा. मग ऐकव तुझी रानातली गाणी. अरे ऐकत ना मग काय. जरा असं या तुम्ही. ए रानो रानो मुंबईची रानो रानो मुंबईची रानो मुंबईची रानो रानो मुंबईची असं नाही. रानो रानो आपला गावठीच बरा. रानो मुंबईची रानो रानो मुंबईची रानो. अजून एक रानो मुंबईची रानो रानो मुंबईची रानो. अशी वाटली. खूपच छान रे. अरे हा बघ माझा मित्र नरेन आला. अरे वहिनी नमस्कार. जोडा खूप छान दिसतोय. हा पूर्वी तू आज जा. मी पण जाऊ काय. काय म्हणजे तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं असलं तर डिस्टर्ब नको. हो जा तू पण महत्वाचं बोलायचं आहे. मग बाबा आपला गेलेला बरा. जाऊ दे ना घरी आता वाज. अरे भिक्या झाला. आय आय ओय 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 येऊ. हे भिक्या ये येऊ. अरे ते मिनंताची भेट आहे ते कशा सोपायला घेतात तिथे. येऊ चल ये येऊ. आता आपल्याला चल तिकडे भाव्यान येऊ. हा बघा मिलनताईला सांगा बायकोने भेट दिले. ती किचन मध्ये मांडून ठेवले. हो अरे बायकोचा इशारा म्हणून सांगते तुम्हाला. थोडं थांब रे जरा. अशी माझी बायको लय लाडाची. लाडाची म्हणजे काय माझ्या जाम प्रेम करत. मी मुंबईला याला निघाला. हा काय आत्ताच चाललाय. जाताय चल भिक्या यावा. आपला रानाचा लक्षात ठेवा. हो राजू तुला एकदा सांगितलं कळत नाही का. मारा तिकडं. चल भिक्या साहेबांकडे जायचं. हा खूप विचित्र आहे हा प्राणी. काय होतो इथे. तू काय आलोस इथे. अरे मी इथे काय आलो हे तुला सांगायला हवं का. यायला तू भाग पडलायस मला. पुन्हा यायचं नाही इथे. अरे मग तू येशील का. नाही मी सुद्धा येणार नाही. यावं लागेल. काय म्हणाला. जे तू ऐकलंस ते. हे बघ ना रे आपण चांगले मित्र आहोत तर मित्र म्हणत राहूया. स्वतःच्या फायद्याला मैत्रीचं नाव दिलं तू विकी. अरे प्रत्येक ठिकाणी तू आमचा वापरच करून घेतलास. अरे त्याचा फार चांगला मोबदला दिलाय मी तुला. किती द्यायचं साहेब हे तुलाही चांगलं माहित आहे. अरे आमच्या जीवात तुला धंदा होता. आम्हाला राबवत होतास आणि माझ्या माझं तू मारत होतास. अरे नरे मी तुला नोकर म्हणून कधी वागवलं नाही तर एक मित्र म्हणून. मित्रासारखं राहिला असतात ना तर जीवाला जीव पण दिला असता. पण तू त्या लायकीचं राहणारीस. आईला आता तर माझी लायकी पण करायला लागलास. नरे अरे लग्न केलंस आणि पूर्ण बदललास रे. बदललं नाही जीवदान घेतलं आहे. पण पुढे धोका आहे. तुझ्या मार्गात फार मोठा गतिरोधक आहे या विकीच्या रूपाने. अरे गतिरोधक गती कमी करू शकेल पण माझा वेग कमी करू शकत नाही. आणि माझा वेग किती आहे हे तुलाही माहित आहे. अरे वेगाला वेळीच आवर घाल नाहीतर मी पुढे आहेच तुला आवरायला आणि संपवायला. शेवटी आलास ना आपल्या अवकातीवर. तुझी काय रे अवकात. अरे बहिणीच्या जीवात जगणारा तू विक्रांत. कळली तुझी अवकात मला. विक्रांत म्हणतात मला उर्फ विकी. साला माझी लायकी काढतो. अरे आतापर्यंत बहिणीने पोचलं. तुझं लग्नही बहिणीने लावून दिलं आणि हे घर देखील काकाचंच. ही तुझी लायकी. अरे तुझी मेहमान होती ती. अरे मित्र म्हणून देत होतास पण मित्राने कधी मोठं होऊन दिलं नाही. अर्थात तुला ओळखण्यात आमची चूक झाली. अरे माझ्या आयुष्यात अजून नकुल सदैसारखे जीवलग मित्रही होते पण मी कर्ण होऊन तुझ्यासारख्या दुर्योधनाला साथ दिली. अरे या पुढेही साथ दे. खूप फायद्यात राहशील. हे मी तुला सांगतोय. तू राहा माझ्यापासून नाहीतर तोट्यात जाशील. धंद्यातही
आणि समजलं असेल समजलं मला इशारा काठी डायलॉग मारतो जमायला. मग आई कर्णाचा अवतार तू माझ्याशी पंगा घेऊन स्वतःला नाही तर तुझ्या कुटुंबाला पण अडचणीत टाकला आहे. माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. तेव्हा तसा प्रयत्न करायचा मोका मिळणार नाही. साधा विचार सुद्धा मला आणू नकोस. अरे दुर्योधनाची उपाधी दिलीस तुम्हाला. त्या दुर्योधनाने भर सभेत पांचालीसह पांडवांची काय अवस्था केली होती हाय त्यास माहिती आहे ना. अरे त्या 5 पांडवांच्या मागे मास्टर माइंड श्रीकृष्ण होता हे माहित आहे का तुला. अरे 5च्या एकाही धक्का लागू दिला नाही आणि 100चा एकही राहिला नाही. हा सुद्धा इतिहास आहे. तेव्हा आपल्या अपराधामध्ये राहायचं आणि इथून चालू पडायचं. दूर राहायचं माझ्यापासून. नाहीतर जे हात तुझ्या जागेवर दुसऱ्यावर पडायचे ना तेच हात तुझा गळा पडायची मागे पुढे पडणार नाही. निश्चित केली तुझी डेडलाईन मी निश्चित केली तुझ्या बरबादीची. असतानाही मारणार साली तडपडून मारणार. दयेची भीक पासून तू माझ्याकडे चलती का नाहीतर ही स्वप्न मला तुला आवडी देणार नाही. ही स्वप्ने नाही टार्गेट आहेस तू माझा. फक्त वाट पहा. गुड बाय. अरे चल हरामखोर चावला. अरे माझ्या घरातून माझ्यावर भाई घेऊन येतो हरामखोर. दादा अरे तू का अशा लोकांच्या नादी लागतोस. आतापर्यंत तू यांच्यात होतास आता ते घरी यायला लागले. अरे मी बोलवत होतो त्याला पण कारण तर तूच आहेस ना. अरे दुसऱ्याला कुठला आहे तो तरीही सावध राहा त्याच्यापासून कारण तू आता एकटा नाहीस. तू जरा शांत राहा. तू शांत शिकू नकोस. सर्वेश तू आज जा मी बोलते नरेनशी. बहिणी समजाव याला. समजावते. नरेश अरे काय झालंय आणि तो माणूस असा का बोलून गेला. अरे मित्र आहे तो माझा. थोडा वाद झालाय आमच्यात. अरे मित्र जीवाला जीव देणारे असतात एकमेकांच्या जीवावर उठत नाही. सोड ना यार तू नको विचार करू. अरे काळजी वाटते रे मला तुझी आणि या घराची पण. तू नको काळजी करू काही करणार नाही तो. नरेश अरे तू जरा स्वतःवर संयम ठेव आणि ह्या माणसांपासून दूर राहा. अरे तेच करतो ना मी पण हे सारे दूर राहू देतच नाही. अरे त्यांच्या फायद्यासाठी फक्त कामं करायची. अरे आपण आपल्याचं नाही करायचं ना. अरे माणसं चुकायला वेळ हे झालं ना तर मग ही अशी पश्चातापाची वेळ येते आपल्यावर. मी पश्चाताप करणार नाही तर त्याला धडा शिकवेल. मग त्याला कळेल की एखाद्याच्या मजबुरीचा कसा फायदा घ्यायचा तो. अरे अरे तू असं काही करणार नाहीयेस. तू शांत राहशील का. अरे हा शांत राहू देईल मला असं वाटतं तुला. त्याला मी त्याच्या भाषेतच उत्तर देईल. अरे अरे पण अशाने राग टोकाला जाईल राजा. जाऊ दे ना उभा पडेल मी त्याला. सोडणं नाही चालणार. अरे तू फक्त स्वतःचाच विचार करतोयस आमचा विचारच करत नाहीयेस. अरे या घराची जबाबदारी आहे तुझ्यावर हे विसरतोयस का तू. आणि तूच असा वागलास तर आम्ही काय करायचं रे. आणि मिनलताईला हे सगळं कळलं तर तिला किती त्रास होईल याची कल्पना आहे का. काय बोलते मी नरे. अरे प्लीज स्वतःच्या रागावर संयम ठेव ना. तू नको विचार करू. आता मी हे सगळं समजून घेतो. अगं तुम्ही तर माझे सर्वस्व आहात. तुमच्यासाठी मी माझ्या विचारांची तडजोड करू. तू नको काळजी करू. कारण काळजी वाटते रे मला. तू नको काळजी करू.